हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी बाची ब्लॉग। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे खास अशी कढी गोळ्याची रेसिपी। दिवसामध्ये तुरीच्या शेंगा निघाल्या की आवर्जून ही रेसिपी आमच्या भागामध्ये केल्या जाते। तर मलाही नेहमी आवडते। या सीझनमध्ये मी 3 ते 4 वेळा ही रेसिपी करतेच। तर इथे छान तुरीचे दाणे घेतलेले आहे ताजे, दही घेतलेलं होतं जे कढीसाठी आपण तयार करतो त्या पद्धतीने तयार करून ठेवलेलं आहे। इथे कढीपत्ता, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसणाच्या कळ्या घेतलेल्या होत्या ज्या मी थोडंसं किंचित तेल टाकून कढईमध्ये टाकलेल्या आहे। त्यामध्येच आपण जे दाणे काढून ठेवलेले होते ताजे ते सुद्धा टाकून घ्यायचे। बस 1 ते 2 मिनिटासाठी हे थोडे गरम करून घ्यायचे, एकदम जास्त गरम करायचे नाही, नाहीतर आपले गोळे कडक होतात। खूप छान पद्धतीने आता हे गरम झाल्यानंतर याला थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता हे वाटण मी बारीक करून घेतलेलं होतं। आता यामध्ये आपल्याला हवं बाइंडिंग होईल त्या पद्धतीने इथे बेसन टाकून घेतलेलं आहे। या चम्मचने मी 1.5 चम्मच इथे बेसन ॲड केलेलं आहे यामध्ये। त्यानंतर तिखट, मीठ, हळद आणि किंचित धणेपूड मी टाकलेली होती। मिरच्या तर टाकलेले होते, पण माझी मुलं हे नुसतेच वडे खातात त्यामुळे त्यांना त्यासाठी थोडी टेस्ट लागावी म्हणून मी यामध्ये तिखटसुद्धा टाकून घेतलेलं आहे थोडं। तर आता हे ज्याचे छान गोळे तयार करून घेतलेले होते, ही जी चाळणी तुम्हाला दिसत आहे याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे गोळे मी थापून त्यावर ठेवलेले होते। पाणी इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि वरती चाळणीमध्ये टाकून आता हे वडे वाफवून घेणार होती। असे नुसतेही वडे खायला खूप छान टेस्टी लागते। तर आता 10 मिनटामध्ये हे वडे तयार होतात। तर इकडे आता आपल्या कढीची तयारी मी करणार होती। इथे कढईमध्ये थोडं तेल तापायला ठेवलेलं होतं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि मेथीचे दाणे टाकलेले आहे। स्टीलची कढई असल्यामुळे ही लगेच लाल होते, खालून लागून येते। त्यानंतर यामध्ये दही घेतलेलं होतं, एकदम आंबट जास्तही दही घ्यायचं नाही। कढीपत्ता, मिरची वगैरे यामध्ये टाकलेलं आहे। दह्यामध्ये बेसन, मीठ आणि किंचित साखर टाकलेली होती। तर आता इथे कढी फोडणी घातलेली आहे। बघा आता आपली छान कढी फोडणी झालेली आहे। एका बाजूला आपले वडेसुद्धा इथे तयार झालेले होते। खूप छान वडे शिजून आलेले होते। आपण डायरेक्ट कच्चेसुद्धा यामध्ये वडे ॲड करू शकतो, पण बऱ्याच वेळा हे कढईमध्ये फुटून जातात। त्यामुळे आता काहीतरी वेगळ्या पद्धतीने करणार होती आणि माझ्या मुलांना हे नुसतेसुद्धा खायला आवडते, तर बऱ्याच वेळा मी अशाच पद्धतीने ट्राय करते। कढीसुद्धा छान आता फोडणी आपली गरम झालेली होती, उकळी येत होती। बघू शकता इथे वडासुद्धा आपला तयार आहे। तर आता यामध्ये मी वडे सोडून घेणार होती। काही वडे ठेवलेले होते आणि काही आता यामध्ये सोडून घेणार होती। 10 मिनटापर्यंत आता हे वडे यामध्ये होऊ द्यायचे। त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून छान वरून कोथिंबीर वगैरे ॲड करून खाण्यासाठी आपली कढी गोळे एकदम रेडी। तर बघा आता इथे आपली कढी गोळे तयार झालेले आहे। एकदम जास्त वेळसुद्धा शिजू द्यायचे नाही, कारण आपले वडे ऑलरेडीही शिजलेले आहेत। कोथिंबीर वगैरे टाकली की एकदम सुंदर टेस्टी लागतात खायला। आता ही कढी एकदम जास्त घट्ट दिसत नाही आहे, थंडी झाली की पुन्हा घट्ट होते। तर अशा पद्धतीने आपले कढी गोळे इथे रेडी झालेले आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या सीझनमध्ये तुरीच्या दाण्याचे हे कढी गोळे करायला नक्की विसरू नका। तर आमच्या विदर्भाची ही खास अशी रेसिपी आहे। तुमच्या भागात करतात का किंवा याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा। सर्वांनी काळजी घ्या, तोपर्यंत बाय।